मोठे लोक मेट्रो सिटी पर्यंत जातात आणि सर्वसामान्य लोक हे पुणे मुंबई पर्यंत पोहोचू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा मेट्रो सिटीचा आनंद त्यांना घेता यायला पाहिजे म्हणून मी संकल्पना ताई आपल्या पाचोरा शहरात आणली. 2011 देखील तात्यासाहेबांनी माझ्या वडिलांनी हाच विचार केला होता की पाचोरा शहर छोटं गाव आहे आपलं, मेट्रो सिटी मध्ये प्रत्येक पालक आपल्या मुलाला शिकवू शकत नाही म्हणून त्यांनी 2011ला सीबीएसई माध्यमाची शाळा इथे आणली सर्वसामान्य पालकांचा विचार करून. तसंच आज या तिन्ही भावांनी सुद्धा काळाची गरज ओळखून आज हा उद्योग व्यवसाय इथे उभा केला. 10x10च्या खोलीमधून प्रिंटिंग प्रेसला सुरुवात केली. संदीपने पिग्मी एजंटचं काम केलं. तिन्ही भावांनी फटाक्याचा व्यवसाय केला. त्यानंतर हळूहळू कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आले. त्यानंतर आता थेट पीएनजे ऍडव्हेंचर पार्कचा त्यांनी आज शुभारंभ केला. त्यांचा हा जो काही प्रवास आहे, मला वाटतं हा प्रवास म्हणजे त्यांच्यातली जिद्द, त्यांच्यातली मेहनत, संघर्ष, त्यांच्यातल्या कामाचं सातत्य याचे जिवंत उदाहरण आहे. असं वडील गेल्यानंतर सुद्धा यांनी तिघ भावांनी एकत्र कुटुंब पद्धतीत राहून व्यवसाय एकत्र केला आणि इतकं त्या तिघांचं ट्युनिंग इतकं छान आहे की तुमची ही तिघांची जी काही जोडी आहे ही नक्कीच तुमच्या व्यवसायात भरभराटीला नेईल यात मला बिलकुल शंका वाटत नाही. ज्यावेळेस एखादे असे कल्पक तरुण अशी काहीतरी वेगळी कल्पना आणून आणि आपल्या शहरामध्ये त्याची मुहूर्तमेळ करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आपण केलं पाहिजे. म्हणून मी या पाचोरा वासियांच्या वतीने मी त्यांचं तिघही बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. तिघही बांधू एक अतिशय कल्पक आहेत, मेहनती आहेत, गरिबीतून या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे आजही जमिनीवर आहेत, अजून तरी हवेत गेलेले नाहीत. त्याच्यामुळे जेही करतील ते 100% चांगलं करतील याचा मला आत्मविश्वास आहे. या तिघही बांधवांची जी काही विकासात्मक दृष्ट्या प्रगतीच्या दिशेने जी वाटचाल चाललेली आहे ती वाटचाल खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगली आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने, या पाचोरा तालुक्याच्या वतीने या तिघही बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जेव्हापासनं मी राजकारणात आलेली आहे तेव्हापासनं मला असं वाटतं तुमच्या शहरामध्ये हा माझा पहिला कार्यक्रम आहे आणि इथे यायचा आनंद आहे मला की आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शहरामध्ये यायची संधी मला मिळाली. आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं धाडस त्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी केला, आपल्या इथल्या छोट्या मुलांसाठी करायचा जो प्रयत्न केलेला आहे ते यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचं एकदम जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ह्या कार्यक्रमाचं यायचं आपल्याला कारण सांगते की मला नेहमी कौतुक वाटतं की जेव्हा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची आता ही जी मानसिकता बदलत चाललेली आहे की आम्हाला नोकरी नकोय, आम्हाला स्वतः व्यवसाय सुरू करायचा आहे की जेणेकरून आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या भागातल्या लोकांना अजून त्यांच्या मदतीला हातभार लावू शकतो. म्हणून खास करून मी ह्या कार्यक्रमाला त्याच्यासाठी आलेली आहे. आज यांच्या माध्यमातून नक्कीच 25-30 लोकांना इथे रोजगाराची संधी मिळणार आहे. आपल्यासारख्या सगळ्या लोकांना एवढा ॲडव्हेंचर पार्कचा एक अनुभव इथे घ्यायला मिळणार आहे. आपल्या मुलांना एक चांगला एक्सपिरियन्स इथे मिळणार आहे. जे ॲडव्हान्टेज जे शहरांमध्ये मिळतं ते छोट्याशा शहरांमध्ये मिळत नाही, पण आज ह्या वास्तूच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा तो ॲडव्हान्टेज मिळणार आहे. म्हणजे मी पण बघितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामधली मला असं वाटतं की ही पहिली जेवढी मोठी जे वास्तू म्हणजे ॲडव्हेंचर पार्क आपण इथे बघू शकतो आहे.
मी आलो तर हा रस्ता मला वाटतं कॉन्क्रिटीकरण झालेला नाही, तर मी फोन लावला तर हा या रस्त्याकरता 1.5 करोड रुपये आपण मंजूर केलेले आहेत. येणाऱ्या 8 दिवसाच्या आत त्या रस्त्याची सुरुवात होईल, म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात सुद्धा आरामात तिथे येत आहे.